हॅलो ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. इथे मी मटकी भिजवत आहे कारण मला कोल्हापूर स्टाईलमध्ये झणझणीत मिसळ नव्हे तर माझ्या स्टाईलमध्ये नॉर्मल मिसळ बनवायचं आहे. त्यासाठी मी तर मटकी भिजवून घेत आहे. त्यानंतर इथे मी शिवांसाठी फ्लिपकार्टवरून शूज मागवले तर ते इथं मी चेक करत आहे त्याची क्वालिटी वगैरे कशी आली. फर्स्ट हा शूज आहे. हा ब्ल्यू आणि येल्लो कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे किड्सला फार ॲट्रॅक्टिव्ह वाटतं ना, म्हणून त्यासाठी मी हा कलर चूज करून मी हा शूज ऑर्डर केले. त्याची क्वालिटी खूप छान आहे. मला फार दिवसापासून ना लाईट्सचे शूज शिवांसाठी घ्यायचं फार इच्छा होती. तर हा मला आवडला ऑनलाईनमध्ये तर मी हा पण ऑर्डर केले. तो पण त्याच दिवशी रिसीव झाला. पण याची क्वालिटी छान आहे, पण शिवांशला इतकं कम्फर्ट वाटत नव्हतं कारण फार हेवी होतं. हेवी पण होता आणि शिवांशला ना हा साईज मोठा पण होत होता, त्यामुळे मी हा रिटर्न केले. आणि आपण भिजून घेतलेला हा मटकीला छान असं मोड आली. तर इथं मी बनवत आहे मिसळ. आधी मी मिसळ बनवण्यासाठी इथं वाटण करून घेत आहे. वाटणसाठी ना मी ते आधीच खोबरा भाजून घेतले आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हा चारी पण छान असं भाजून घेत आहे. पूर्ण रेसिपी शूट करायची इच्छा तर होती, पण पावसामुळे ना सारखं लाईट बंद चालू होत होतं, तर त्यासाठी मी काही शूट वगैरे कंटिन्यू करू शकले नाही. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत मी पूजा पुरुषोत्तम सायनिंग ऑफ. बाय.